नमस्कार भक्तांनो. नवनाथ कथासारमधील अध्याय 11 वाचल्याने व ऐकल्याने अग्निभय नष्ट होते, गृहदोष दूर होतात, संतती व संपत्ती प्राप्त होते. तर ऐका गोरक्षनाथाचे तप, मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात, जालंधराचा जन्म. गोरक्षनाथाचे तप. गुरु शिष्याची जोडी बद्रिकाश्रमात पोचली. गोरक्षाच्या मनातील चंचलता दूर व्हावी या उद्देशाने गोरक्षाला येथे ठेवण्यासाठी मच्छिंद्र त्याला येथे घेऊन आला होता. दोघे जण तेथे पोचताच सर्वप्रथम शिवमंदिरात गेले. तेथे त्यांनी शंकराच्या सर्व गुणांचे वर्णन आणि शंकराची प्रार्थना मोठ्या भक्तिभावाने केली. त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले. प्रकट होऊन त्यांनी गोरक्षाला प्रेमाने आपल्याजवळ घेतले. शंकर मच्छिंद्राला म्हणाले, तू कनकगिरी येथे या हरिनारायणाला जेव्हा सर्व मंत्रविद्या दिली होती त्याच वेळी या देहात मी त्याला पाहिले होते. मी याच्यावर प्रसन्न आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे एक काम कर. गोरक्षाने सर्व विद्यांचा अभ्यास केलेला असला तरी मनावर पूर्ण विजय मिळविल्याशिवाय त्या विद्येचा काही उपयोग नाही. विद्येला तपश्चर्येची जोड अत्यावश्यक आहे. तसे नसेल तर तारकांच्या शिवाय रात्र, पाण्याशिवाय नदी, झाडांशिवाय गाव, त्याप्रमाणे भकास, बेसूर अशी अवस्था तपाशिवाय मनुष्याची होते. त्यामुळे तू गोरक्षाला येथेच ठेव. त्याला कठोर तप करू दे. त्यानंतरच तो कार्यसिद्धीस सक्षम होईल. मच्छिंद्रालाही शंकराचे म्हणणे पटले. तोही खरं तर तसेच करण्यासाठी येथे आला होता. त्यामुळे त्याने लगेच अत्यानंदाने शंकराला होकार दिला. तेव्हा तो शंकरांना म्हणाला, तुम्ही माझ्यावर ही खूप मोठी कृपा केली आहे. आता मला कोणतीही चिंता राहिली नाही. आता मी गोरक्षाला तुमच्या ताब्यात देतो. तुम्हीच त्याला घडवा. असं म्हणून मच्छिंद्राने शंकराला वंदन केले. त्यानंतर मच्छिंद्राने तीर्थाटनासाठी त्या दोघांचा निरोप घेतला. शंकराने एक चांगला मुहूर्त काढून त्या दिवशी गोरक्षाला योग साधनेस बसविले. सर्वप्रथम त्याला एका पायावर उभे राहून सहनशक्ती कशी वाढवायची ते शिकविले. त्याला आता 12 वर्ष तप करायचे होते. त्याच्या तपाला शंकरासमोर सुरुवात झाली. स्वतः शंकर त्याचे तप कोणतेही संकट न येता पार पडावे यासाठी तेथे जातीने लक्ष ठेवत होते. मच्छिंद्रनाथाचा स्त्री राज्यात प्रवेश व त्याचा पुत्र मीननाथाचा जन्म. बद्रिकाश्रमात गोरक्षाला शंकराच्या स्वाधीन करून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेसाठी निघाला. तेथे तीर्थांना त्याने 12 वर्षात भेटी दिल्या. शेवटी परत एकदा तो रामेश्वर या तीर्थक्षेत्री गेला. तेथे त्याने समुद्रात स्नान केले. मारुतीचे दर्शन घेतले. त्याला नमस्कार केला. मच्छिंद्राची पुनर्भेट मारुतीला आनंददायी वाटली. तो त्याची वाटच पाहत होता. 24 वर्षांपूर्वी दोघे याच स्थळी एकदा भेटले होते. त्यावेळी मारुतीचे वचन पूर्ण करण्यासाठी मच्छिंद्राने स्त्री राज्यात जाण्याचे वचन मारुतीला दिलेले होते. त्यामुळे तो भेटताच मारुतीला अत्यानंद झाला. तो त्याला म्हणाला, मी आता तुझं काही ऐकणार नाही. 24 वर्ष तीर्थयात्रा करण्यात तू घालविली आहेस. आता पुरे झाले. आता तू मैनाकिनीच्या स्त्री राज्यात जाऊन मला वचनातून मुक्त कर पाहू. मच्छिंद्रानेही लगेच त्या गोष्टीला होकार दिला. तो मारुतीच्या निवासस्थानी 3 दिवस राहिला. 3 दिवस समुद्र स्नानाचा आनंद व रामेश्वराचे दर्शन त्याने घेतले. त्यानंतर मारुती त्याला घेऊन वंग देशाच्या पलीकडे असणाऱ्या स्त्री राज्यात गेला. मैनाकिनी राणी त्या राज्याचा कारभार उत्तमरित्या सांभाळत असे. ती वैभवाने संपन्न होती. तिला कशाचीही उणी नव्हती. राणी कर्तव्यतत्पर होती. कुशलतेने ती राज्यकारभार करत असे. सर्व कलांमध्ये ती पारंगत होती. त्या राज्यात सर्व कामे स्त्रियाच करत असत. मारुतीला स्त्री राज्यात आल्याचे पाहून तेथील स्त्रियांना खूप आनंद झाला. त्यांनी लगेच त्या दोघांना राणीपर्यंत पोचविले. राणीनेही त्या दोघांचे उत्तम स्वागत केले. सर्वप्रथम तिने त्यांना आसनावर बसण्याची विनंती केली. दोघेही स्थानापन्न झाल्यावर तिने क्षेमकुशल विचारले. तिने मारुतीला त्यांच्याबरोबर असणारे योगीराज कोण आहेत असा प्रश्न विचारला. तेव्हा मारुतीने तिला त्याने दिलेल्या वचनाची आठवण करून दिली आणि सांगितले,
हाच तो मच्छिंद्रनाथ नावाचा योगी आहे. तो आता तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करेल. मारुतीच्या बोलण्यामुळे मैनाकिनीच्या चित्तवृत्ती फुलून आल्या. तिने मारुतीला आपल्या वचनातून सोडवले. 3 दिवसानंतर मारुतीने सर्वांचा निरोप घेतला. तो एकटाच परत रामेश्वरास गेला आणि तेथे रामचिंतनात वेळ घालवत राहिला. मैनाकिनीने आपले सर्वस्व मच्छिंद्रनाथाला दिले. तो भुलला. मैनाकिनीच्या सहवासात वर्षामागून वर्षे विलासात जाऊ लागली. सर्व सुख त्याच्या पायाशी लोळण घेत होती. त्याची सर्व कामे करण्यासाठी हाताखाली अप्सरांनाही लाजवतील अशा अनेक सुंदर दासी होत्या. सोन्याची मौल्यवान रत्ने आणि मोत्याचे अलंकार भरपूर होते. शृंगाराची सर्व उत्कृष्ट दर्जाची साधने त्याच्या हाताशी सहज उपलब्ध होती. या सर्व साधनांमुळे मच्छिंद्रनाथ वाहवत गेला. त्याच्यापासून मैनाकिनीला दिवस गेले. यथासमय तिने एका सुंदर बालकाला जन्म दिला. त्या बालकाचे नाव मारुतीने सांगितल्याप्रमाणे मीननाथ ठेवण्यात आले. मच्छिंद्रनाथ मैनाकिनीच्या सहवासात संसारात चांगलाच रमला होता. आता तो मीननाथातही गुरफटला गेला. मीननाथाच्या रूपाने उपरिचर वसूच अंशावतार घेऊन आला होता. मारुतीच्या सांगण्यावरून आलेल्या मच्छिंद्रनाथला मैनाकिनी व मीननाथाच्या लोभामुळे मायेमुळे 3 वर्षापेक्षा जास्त काळ गेला तरी तेथून बाहेर पडता येईना. जालंधरनाथाचा जन्म. हस्तिनापूर नगरीत बृहद्रवा हा राजा राज्य करत होता. तो जन्मेजयाच्या वंशातील 7व्या पिढीतील होता. कलियुग सुरू होऊन 2000 पेक्षाही जास्त वर्षे उलटून गेली होती. बृहद्रवा राजाच्या मनात सोमयाग करायचे होते. त्यासाठी त्याने देशोदेशीच्या अनेक ब्राह्मणांना आमंत्रणं पाठवलेली होती. सोमयाग हा यज्ञ खूप मोठा होता. वर्षभर यज्ञात अग्नीला आहुती दिल्या जात होत्या. अग्नीची गोष्टच वेगळी आहे. शंकराने जेव्हा 3रा डोळा उघडला तेव्हा त्यातील अग्नीने मदन जाळून टाकला. पण त्यावेळी कामरूपी मदन मात्र त्या अग्नीच्या आत शिरला. प्रदीर्घ काळ अग्नीच्या पोटात तो तसाच राहिला. जेव्हा बृहद्रवा राजाने सोमयाग केला तेव्हा त्यात अग्नी 1 वर्ष आहुती ग्रहण करीत होता. त्यामुळे तो शांत झाला. नवनारायणातील अंतरिक्ष ऋषीने त्या अग्नीमध्ये बालक रूपाने प्रवेश केला. अग्नीने यज्ञकुंडातून त्या बालकाला बाहेर टाकले. तेथील रक्षा बाजूला करताना ब्राह्मणांना तो मिळाला. शंकर आणि अग्नी यांच्या सहवासामुळे तो खूप तेजस्वी दिसत होता. त्याचे तेज यज्ञसभेत मोठ्या प्रमाणावर प्रकाशित झालेले स्पष्ट दिसत होते. उपस्थित सर्व ब्राह्मण आश्चर्यचकित झाले. ते लगेच त्या बालकाला घेऊन राजाकडे गेले. त्यांनी राजाला त्या बालकाची उत्पत्ती सांगितली. राजा त्या बालकाचे तेजस्वी मुख पाहून भारावून गेला. त्या बालकाला त्याने आपल्याजवळ ठेवले. आपली पत्नी सुलोचना हिला तो म्हणाला, मीनकेत हा जसा तुझा पुत्र आहे तसाच हा दुसरा पुत्र समजायचा. मीनकेतचा भाऊ म्हणूनच त्याचे पालनपोषण करायचे. अग्नीने प्रसाद म्हणून तो आपल्याला दिला आहे. राजा इतकाच आनंद त्याच्या राणीलाही झाला. मुळात ती सुंदर होतीच. या तेजस्वी सौंदर्यवान बालकाला पाहून ती हुरळून गेली. पटापट तिने त्या बालकाचे मुके घेतले. त्या बालकाच्या स्पर्शाने तिला पान्हा फुटला. जालंधरची गोष्ट राज्यातील सर्व नागरिकांना समजली. सर्वांना आनंद झाला. हत्तीवरून साखर वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा दिव्य पुत्र आपल्या वंशाचे नाव उंचावेल असं राजा राणीला वाटलं. लोभस समारंभात त्याला पाळण्यात घालण्यात आले. अग्नीत जाळात जन्म झाल्यामुळे जालंधरनाथ असे त्याचे यथार्थ नाव ठेवण्यात आले. मीनकेतबरोबरच जालंधरनाथही सर्वांच्या जीवाचा प्राण झाला. जालंधर लहानाचा मोठा होत होता. योग्य वयात त्याचा उपनयन समारंभही राजाने मोठ्या दिमाखात साजरा केला. पुढे तो आणखी मोठा झाला. लग्नाच्या वयात आला. त्यामुळे राजा त्याच्या विवाहाचा विचार करू लागला. तो कोठून तरी जालंधरला समजले. जालंधरला नेमके कळेना की विवाह म्हणजे काय. त्याला प्रश्न पडला की याचे उत्तर कसे शोधावे. विचारांती तो आपल्या आईकडे गेला. त्याने तिलाच विचारले, माझा विवाह करणार म्हणजे काय करणार. माता सुलोचना राणीला मुलाला उत्तर देणे क्रमप्राप्त होते. ती त्याला म्हणाली, अरे तुला बायको आणणार. त्याला काही समजले नाही. म्हणून त्याने पुन्हा विचारले, बायको म्हणजे काय. तेव्हा राणी त्याला म्हणाली, बायको म्हणजे मी जशी आहे तशी.
याच्यावर मात्र त्याचा बिलकुल विश्वास बसला नाही. तो म्हणाला, हे तुझ्यासारखी? तू काहीतरी सांगते आहेस हा आई. तू असताना मग कशाला बायको आणायची? तेव्हा राणी म्हणाली, अरे बाळा, तुझे वडील व मी जसे पती पत्नी आहोत तशीच तुला एक बायको आणायची आहे, म्हणजे तू पती व ती पत्नी होईल. जालंधरचे समाधान काही झाले नाही, पण अधिक काही न विचारता तो तेथून बाहेर पडला. त्याची शंका पुरती फिटलेली नव्हती, म्हणून त्याने मंत्री प्रधान यांच्या मुलांशी तो विषय काढला. तो त्याचे समवयस्क होते. त्यांनी त्याला वेड्यातच काढले. लग्न झालेल्या थोड्या मुलांनी हावभाव व खुणांद्वारे त्याला संसारातील पतीपत्नीचे स्थान समजावून सांगितले. त्या स्वर्गीय सुखाबद्दलही त्यांनी त्याला माहिती दिली. त्याच्या अज्ञानाचे सर्वांना आश्चर्य वाटले, म्हणून त्यांनी त्याची चेष्टा केली, टवाळी केली. जालंधरला हे मातेचे आणि समवयस्कांचे दोन्ही विचार परस्पर विरोधी वाटले. आईसारखी आपली बायको आणि हे सोबती सांगतात तो प्रकार त्याला अत्यंत किळसवाणा वाटला. विचारांची प्रचंड खळबळ त्याच्या मनात माजली होती. या दोलायमान द्विधा अवस्थेत तो गुपचूप एकटाच राजधानीच्या बाहेर पडला. राजपुत्र जालंधर एकटा जात असल्याचे पाहून द्वारपालांना त्याला अडवावेसे वाटले, मात्र तशी त्यांची हिंमत झाली नाही. राजपुत्र एकटाच राजधानी बाहेर पडल्याची खबर गुप्तहेरांनी ताबडतोब राजापर्यंत पोचवली. राजाही पुत्राला शोधण्यासाठी तातडीने बाहेर पडला, परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. जालंधर वेगाने पुढे जात होता. अचानक उत्तर दिशेकडे वळून घनदाट अरण्यात तो घुसला. हेरांनी पुष्कळ शोधाशोध केली, पण त्यांनाही तो सापडला नाही. राजाला अनावर दुःख झाले. राणीचे अश्रू अखंड वाहू लागले. त्यांना दाही दिशा शून्यवत झाल्या. त्यांचे कोणत्याही गोष्टीत मन रमेना. राजाची ही अवस्था त्याच्या पित्यासमान असणाऱ्या काही मंत्र्यांना बघवेना. अशा वयोवृद्ध मंत्र्यांनी राजाला समजावणीच्या सुरात सांगितले, महाराज, जालंधर हा अयोनिसंभव आहे. तो दैवी पुत्र आहे. अग्निकुंडात जन्मलेला हा मुलगा काही तुमचा मुलगा नाही. त्याला मरण नाही. त्याला कशाचीही भीती नाही. त्यामुळे आपण नाहक शोक करू नका. भविष्यात आपल्याला तो निश्चित भेटेल. कृपा करून आता राज्यकारभारात लक्ष घाला. मंत्र्यांनी वारंवार सांत्वनाचे हे डोस पाजल्याने राजाने कसे तरी आपले दुःख आवरले. शोक आवरून तो पूर्ववत राज्यकारभार पाहू लागला. तिकडे अरण्यात आत आत जात राहिलेला जालंधर शेवटी थकला. एका दरीतील डेरेदार वृक्षाच्या थंडगार सावलीत तो विश्रांतीसाठी पडला, तर त्याला गाढ झोप लागली. अचानक त्या अरण्यात वणवा पेटला. त्या वणव्यामुळे सगळी झाडे होरपळू लागली. सर्वत्र धुराचा लोट पसरला. त्या धुरकटलेल्या वातावरणातून पक्षी उडून दुसरीकडे जाऊ लागले. पशु आक्रोश करू लागले. मोठमोठ्या आरोळ्या देत ते इकडून तिकडे पळू लागले. त्यांना काही सुचेना. परिणामी त्यांच्यातील अनेक जण त्या आगीची शिकार झाले. आगीने प्रचंड अकराळ विकराळ रूप धारण केले. वाटेतल्या सगळ्या झाडाझुडपांना जाळून रक्तवर्णी अग्नी चारी बाजूंनी झोपलेल्या जालंधरजवळ येऊन पोचला. अग्नीने झोपलेल्या जालंधरला पाहताच ओळखले की हा आपलाच पुत्र आहे. बृहद्रवा राजाला यज्ञात आपण याला दिल्याचे त्याला आठवले. त्याने हळुवारपणे जालंधरला उठवले आणि त्याला विचारले, बाळा, तू येथे कसा आलास? जालंधरला त्यातला प्रश्नाचे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, मी येथे कसा आलो ते मी तुम्हाला नंतर सांगतो. अगोदर तुम्ही कोण आहात ते मला प्रथम सांगा. तेव्हा अग्नी त्याला म्हणाला, अरे, मीच तुझा माता व पिता आहे. जालंधर त्याचे उत्तर ऐकून परत एकदा गोंधळात पडला. बृहद्रवा हा आपला पिता व सुलोचना ही आपली माता आहे, असेच तो आजपर्यंत मानत होता. म्हणून त्याने अग्नीला विचारले, हे कसं शक्य आहे? माझे माता पिता तर राणी राजा आहेत. मग तुम्ही कसे काय माझे माता पिता? आणि तुम्ही एकटेच कसे काय माझे माता पिता? कृपया खरं काय आहे ते मला सर्व सांगा. जय अलख निरंजन.